गेल्या 2-3 दिवसापासून महाराष्ट्रभर पाऊस सुरू आहे। या वर्षी जून पूर्ण कोरडा गेला आणि महाराष्ट्रावर दुष्काळाचं सावट दिसू लागलं होतं। पण जुलै सुरू झाला आणि सगळीकडे पावसाला सुरुवात झाली। एका महिन्याभराचा पाऊस मुंबई पुण्यामध्ये फक्त 4 दिवसात पडला। मुंबई पुण्यात आणि सह्याद्री पाट्यात असा जोरदार पाऊस पडतो तेव्हा आनंदासोबत संकट सुद्धा घेऊन येतो। अशाच पावसात 2-3 वर्ष आधी माळीनगाव दुर्घटना घडली होती। रात्री संपूर्ण गाव झोपलेलं होतं आणि अचानक डोंगराचा मोठा भाग गावावर कोसळून गाव त्या मातीच्या ढिगाऱ्याखाली दबले होते। तसंच काल एका घरावर थेट डोंगराचा भला मोठा भाग कोसळला आणि काही सेकंदात आई वडील आणि मुलगा मातीच्या ढिगारीखाली गाडले गेले। आणि हे घडलं मावळ तालुक्यातल्या पाटण गावात। एकीकडे हे कुटुंब ढिगाऱ्याखाली अडकलेलं असताना दुसरीकडे संपूर्ण महाराष्ट्र पावसाच्या रौद्र रूपाला तोंड देत आहे। मुंबई पुण्यातले हायवे बंद आहेत, रेल्वे रुळावर दरडी कोसळल्या आहेत, नद्यांना पूर आले आहेत आणि थेट मुख्यमंत्र्यांनी जनतेला आव्हान करावं इतकी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे। तर नेमकं काय घडलं आहे ना राज्यातल्या कोणकोणत्या भागांना याचा फटका बसला हे सविस्तर पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी पंकज आणि तुम्ही पाहताय कसं काय। जुलैच्या पहिल्याच आठवड्यात मान्सून अचानक इतका सक्रिय झाला की गेल्या 2-3 दिवसांपासून राज्यातल्या बहुतांश भागात सूर्यदर्शनही झालेलं नाही। साधारण जून मध्ये जो पाऊस अपेक्षित होता तो जुलैच्या सुरुवातीला कोसळताना दिसतोय। अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे वाऱ्याचा वेग प्रचंड वाढला असून मुंबई, पुणे आणि कोकणातल्या घाट माथ्यावर याचा सगळ्यात मोठा परिणाम दिसून आलाय। या भागात रस्ते, रेल्वे आणि सामान्य नागरिकांचं दैनंदिन आयुष्य पूर्णपणे कोलमडून पडलं। सगळ्यात आधी फटका बसला तो मुंबई पुणे प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरच्या मिसिंग लिंक भागात एक मोठा भुयारी बोगदा आहे। त्याच्या अगदी बाहेरच्या भागात रात्री अचानक दरड कोसळली। दगडी सोबतच एक भला मोठा सिमेंटचा खांब थेट रस्त्यावर आडवा पडला आणि मुंबईकडे जाणारी वाहतूक जागेच्या जागी थांबवावी लागली। जुन्या हायवेवर ही कामशेत आणि सातेच्या परिसरात पाणी साचल्यामुळे दोन्ही बाजूंची वाहतूक पुढच्या आदेशापर्यंत पूर्णपणे बंद ठेवण्यात आली। एकाच रात्री तिन्ही महामार्ग एकत्र बंद पडणं ही घटना गेल्या अनेक वर्षात क्वचितच घडलेली आहे। रस्त्यापाठोपाठ रेल्वेलाही याच पावसाचा तडाखा बसला। कर्जत जवळच्या ठाकूरवाडी स्थानकाजवळ मोठी दरड थेट रुळांवर कोसळली आणि मुंबई पुणे तसंच मुंबई नाशिक मार्ग ठप्प झाला। खंडाळा आणि मंकी हिल्स स्थानकादरम्यान पहाटे 3च्या सुमारास आणखीन एक दरड कोसळल्यानं मुंबई पुणे सोलापूर दरम्यानच्या तब्बल 14 एक्सप्रेस गाड्या रद्द कराव्या लागल्या तर काहींचा मार्ग बदलावा लागला। याच पट्ट्यात कर्जत खोपोली दरम्यान तर पावसाच्या पाण्यानं रुळांखालचा खडीचा थर वाहून नेला, त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मध्य रेल्वेला लोकल सेवा तात्पुरती बंद करावी लागली। लोणावळा आणि परिसरात तर पावसानं सगळे विक्रम मोडले। गेल्या 24 तासात इथे तब्बल 670 मिलीमीटर पाऊस नोंदवला गेला तर एकूण आकडा 1000 मिलीमीटरच्या पुढे गेलाय। शहरातले मुख्य रस्ते पाण्याखाली गेले, सखल भागातल्या घरांमध्ये पाणी शिरलं आणि नागरिकांचं प्रचंड हाल झाले। वसई विरारची अवस्थाही फारशी वेगळी नव्हती। गेल्या 3-4 दिवसात हे दोन्ही शहर जवळपास पूर्णपणे जलमय झाली होती। अनेक घरात पाणी शिरलं, गाड्या वाहून गेल्याचे व्हिडिओ समोर आले आणि अनेक भागात वीज पुरवठाही खंडित झाला। वसई विरार स्थानकादरम्यान रुळांवर पाणी साचल्यानं पश्चिम रेल्वेच्या लोकल 15 ते 20 मिनिटांनं उशिरा धावू लागल्या तर हर्बल आणि मध्य रेल्वेही अशाच उशिरा झाल्या। आळंदीत तर परिस्थिती आणखीन वेगळ्या वळणावर पोहोचली। मावळमध्ये सलग 2 दिवस झालेल्या पावसामुळे इंद्रायणी नदीला मोठा पूर आला आणि नदीचं पाणी थेट आळंदी शहरात शिरलं। सुरक्षेचं कारण देत प्रशासनाने नदीवरचे 4ही पूल वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद केले। नेमकं याच काळात वारकरी आळंदीमध्ये येतात आणि इथूनच दिंडी निघते। संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी बुधवारी पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे आणि इंद्रायणी घाटावरचा भाविकांसाठीचा चेंजिंग रूम मंडपच पाण्यात वाहून गेला। त्यामुळे लाखो वारकऱ्यांच्या नियोजनावर मोठं प्रश्नचिन्ह उभं राहिलं। शेकडो किलोमीटर पायी चालत आलेल्या वारकऱ्यांना आता नदी पात्रापासून दूर राहण्याचा सल्ला देण्यात आला आणि कित्येक दिंडी मंडळांना आपला मुक्काम आणि मार्ग ऐनवेळी बदलावा लागला। याच वेळी पुण्याच्या घाट माथ्यावर रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे वरंधा घाटातही हाहाकार माजला। वारवण ते उंबर्डेवाडी या पट्ट्यात 4 ते 5 वेगवेगळ्या ठिकाणी दरडी कोसळल्या आणि पुणे भोर महाड या महामार्गावरची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली। कोकणातल्या रायगड जिल्ह्यात ही परिस्थिती फारशी वेगळी नव्हती। सावित्री, कुंडलिका, आंबा आणि पातळ गंगा या 4ही नद्या धोकादायक पातळीच्या जवळपास वाहू लागल्या आहेत। महाड, रोहा, नागोठणे, पेन आणि खोपोली या शहरांमध्ये रात्रभर पाणी साचून राहील आणि सकाळी उठल्यावर अनेक रहिवाशांना घराबाहेर गुडघ्याभर पाण्यातून वाट काढावी लागत आहे। हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातल्या बहुतांश जिल्ह्यांना ग्रीन अलर्ट देण्यात आले। फक्त वाशिम जिल्ह्याला येलो अलर्ट लागू आहे। उत्तर महाराष्ट्रात नंदुरबार वळखता जळगाव, धुळे, नाशिक तसंच
तसंच विदर्भातल्या जवळपास सगळ्याच जिल्ह्यांना येलो अलर्ट दिले, तर नाशिक, पुण्याचा घाट परिसर आणि कोकणातला पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आले. एकाच वेळी राज्यातल्या इतक्या वेगवेगळ्या भागात इतक्या तीव्रतेचा पाऊस कोसळणं हे कधीतरच घडते. या सगळ्यात मावळ तालुक्यातल्या पाटण गावात पहाटेच्या वेळी एका घरावर अचानक दरड कोसळली आणि त्यातील एका कुटुंबातली आई, वडील आणि मुलगा असे तिघी अडकले. यापैकी एकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचं समोर आलं, तर उर्वरितांना बाहेर काढण्यासाठी पुण्याहून राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचं 30 जणांचं विशेष पथक घटनास्थळी धावून गेलं. दुसरीकडे मुंबईत एक 3 मजली इमारत कोसळून 6 जणांचा बळी गेल्याची धक्कादायक बातमी समोर आली. सलग अनेक दिवस झालेल्या पावसाळ्यामुळे इमारतीची पाया कमकुवत झाला असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त होत असून स्थानिक प्रशासनाचं घटनास्थळी बचाव कार्य सुरू केलं. पाटण गावातल्या घटनेच्या वेळी अधिकृतरित्या मोठी जीवितहानी झाल्याची नोंद अद्याप झालेली नसली तरी बचाव कार्य अजूनही सुरूच असून स्थानिक ग्रामस्थ आणि प्रशासन मिळून ढिगारा हटवण्याचं काम करत आहे. निसर्गाच्या या रौद्र रूपाने अवघ्या काही तासात संपूर्ण राज्याला हादरून सोडलं. सध्या राज्यातल्या स्थितीचा आढावा घेतला तर भारतीय हवामान विभागानं मुंबई, ठाणे आणि रायगड या 3 जिल्ह्यांसाठी सलग दुसऱ्या दिवशी रेड अलर्ट कायम ठेवला आहे. पुण्यासह 9 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय, तर उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातल्या बहुतांश जिल्ह्याला येलो अलर्ट ठेवण्यात आले. रायगड जिल्ह्यात अंबा नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने पोलादपुरात नागरिकांचं स्थलांतर करावं लागलं, तर खेड तालुक्यातल्या कशेडी घाटात मुंबई गोवा महामार्गावर मोठी दरड कोसळल्यानं तिथेही वाहतूक पूर्ण बंद करण्यात आली होती. महाबळेश्वरचा प्रसिद्ध वेना तलाव पूर्ण क्षमतेनं भरून वाहू लागलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट विधान भवनातून जनतेला आव्हान केलं की विनाकारण घराबाहेर पडू नये आणि तरुणांनी धबधबे किंवा पर्यटन स्थळी जाणं टाळावं. समुद्र किनारी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता असल्यानं मच्छीमारांनाही समुद्रात न जाण्याचा स्पष्ट इशारा देण्यात आला. याच पार्श्वभूमीवर मुंबईतल्या सर्व खासगी कार्यालयांना वर्क फ्रॉम होमचे आदेश देण्यात आले, तर शासकीय निम्न शासकीय कर्मचाऱ्यांना अर्ध्या दिवसाची सुट्टी जाहीर करण्यात आली. अतिवृष्टीमुळे अनेक आमदारांनाही अधिवेशनात पोहोचणं शक्य न झाल्यानं विधान भवनाचं कामकाजाचं अध्यक्षांनी एका दिवसापुरतं स्थगित केलं. एका बाजूला हे संकट असलं तरी या पावसाची एक सकारात्मक बाजूही आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमधला साठा अवघ्या 2.5 तासात 8% वाढलाय आणि 7ही जलाशयांमध्ये मिळून जवळपास 17% पाणी पुरवठा तयार झालाय. ही मुंबईकरांसाठी दिलासादायक बाब आहे. गेल्या काही वर्षात उन्हाळ्यात आटलेली धरणं पाहून चिंतेत असलेले शेतकरी वर्गातही या दमदार पावसामुळे समाधानाचं वातावरण दिसतंय, कारण खरीपाच्या पेरणीसाठी हा पाऊस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. एकाच वेळी हजारो प्रवाशांचा खोळंबा, वारकऱ्यांच्या शतकानुशतकांच्या परंपरेला बसलेला धक्का, कोकणातल्या नद्यांसाठी झालेलं स्थलांतर आणि एका निष्पाप कुटुंबाचा उद्ध्वस्त झालेला संसार, हे सगळं पाहून प्रश्न पडतो. एकीकडे हाच पाऊस धरणं भरतो, शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू आणतो, तर दुसरीकडे तोच पाऊस काही क्षणात एखाद्या कुटुंबाचं आयुष्य उद्ध्वस्त करून टाकतो. निसर्गाचं रौद्र रूप दरवर्षी वाढतंय. दरड कोसळू शकणारे गाव, धोकादायक घाट आणि पूर्ण आल्यावर पाण्याखाली जाणारे शहर, या घटना दरवर्षी नव्याने समोर येत आहे. पण आपली यंत्रणा आणि या येणाऱ्या संकटांसाठी सज्ज आहे का, याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाहत राहा फक्त कसं.